कारण त्र्यंबकेश्वर संस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलक याला आता पोलिसांनी अटक केली आहे। त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाच्या काळ्या बाजाराचं प्रकरण समोर आलं होतं आणि याच मधून आता त्र्यंबकेश्वर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली। 2 दिवसांपूर्वी कडलकच्या पुतण्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। एका भाविकाकडून दर्शनासाठी 3000 रुपये उकळल्याचा पुतण्यावरती आरोप करण्यात आला होता। मंदिर संस्थानाच्या विश्वस्तालाच अटक झाली, त्यामुळे सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आहेत आपल्या सोबत। मुकुल, कशा पद्धतीने हे सगळं सुरू होतं? दर्शन घेण्यासाठीचा काळा बाजार नेमका काय पद्धतीने सुरू होता आणि आता कारवाई नेमकी कशी होती आहे? अतिशय गंभीर आणि धक्कादायक ही घटना आहे, कारण गेल्या काही दिवसापासून सातत्याने त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेण्यासाठी काळा बाजार होत आहे। जे भाविक येत आहेत त्यांची लूट होत आहेत, अशा तक्रारी या वारंवार येत होत्या। त्यानुसार पोलिसांकडून तपास देखील चालू होता। 2च दिवसापूर्वी एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा केला जात होता। त्याचे धागेदोरे कुठेतरी विश्वस्तांपर्यंत जात असल्याचा संशय व्यक्त होत होता आणि त्या दृष्टीने तपास केला असता पुरुषोत्तम कडलक हे विश्वस्त आहेत। या आधी त्यांची अशी कुठलीही पार्श्वभूमी नव्हती, मात्र या गुन्ह्यामध्ये आता त्यांना गुंतवण्यात आलेला आहे। त्यांचा इन्व्हॉल्वमेंट हे पोलिसांना दिसून आलेले आहे, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली आहे। 2 प्रकारच्या वेगवेगळ्या रांगा आहेत। एक धर्मदर्शनाची रांग आहे जी पूर्व दरवाजापासून आतमध्ये येते। तिथे सर्वसामान्य भाविक हे रांगेमध्ये उभे राहतात, 2-2, 3-3 तास ते रांगेत उभे राहतात आणि त्यानंतर महादेवाचं दर्शन घेत असतात। दुसरी जी रांग असते ती उत्तर दरवाजापासून असते, तिला देणगी दर्शन असं म्हणतात। 200 रुपयाची पावती असते, 200 रुपयाची पावती फाडून भाविकांना देणगी दर्शन हे दिलं जातं। मात्र सध्या त्याची ही रांग ही भली मोठी असते, त्यामुळे काही एजंटचा सुळसुळाट त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये वाढलेला होता। जे भाविक होते त्यांना पकडायचं आणि त्यांच्याकडनं जास्त पैसे घ्यायचे, अशा स्वरूपाचं हे रॅकेट होतं। 3000 रुपये, 2000 रुपये जसा भाविक दिसेल तशा पद्धतीने हे पैसे घेत होते। अगदी मुकुल, असे सोबत रहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुमच्याकडून घ्यायचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।